आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे मुंबई गोवा महामार्गावरील भेगा सिमेंट टाकून बुजवल्याचा प्रकार पाहायला मिळालाय। कामाच्या गुणवत्तेवर आता पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत। निगणे परिसरातील प्रकारानं नागरिक संतप्त झालेत। याच घटनेचा सविस्तर आढावा घेऊन लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सागर कदम यांच्या या विशेष ग्राउंडमधून हा रिपोर्ट पाहूया। आता आपण आहोत मुंबई गोवा महामार्गावरती। लोकशाहीच्या मार्फत आपण मुंबई गोवा महामार्गाला पडलेल्या भेगा ह्या आपण दाखवल्या होत्या। त्यानंतर प्रशासनाला कुठेतरी जाग आल्याची दिसते, पण ही जाग आलेली आहे आणि त्यांनी ही आता या मुंबई गोवा महामार्गाची मलमपट्टी करण्याची सुरुवात केलेली आहे। परंतु ही मलमपट्टी नसून फक्त थूकपट्टी असलेल्याचा आज आपण तुमच्या निदर्शनास आणणार आहोत। ही आता इथे पडलेल्या ज्या भेगा आहेत, महामार्गाला पडलेल्या ज्या भेगा आहेत त्या बुजवण्याचं काम चालू आहे। परंतु हे मात्र फक्त हाताने ही जी मलमपट्टी केलेली जाते त्याच्यावरती सिमेंट लावलेला जातोय। तुम्ही माझ्या मागे पाहत आहात, हे जे कामगार आहेत त्यांच्या घमेलामध्ये काही सिमेंट आहे आणि आताच्या ह्या पडलेल्या महामार्गाला ज्या भेगा आहेत त्या भेगा फक्त हाताने बुजवण्याचं, सिमेंट टाकून बुजवण्याचं काम इथे केलं जात आहे। पुन्हा एकदा कोकणातील जी रहिवासी आहेत, इथे येणारे जे पर्यटक आहेत आणि इथे महामार्गावरती वाहतूक करणारे जे माणसं आहेत त्यांना कुठेतरी थूकपट्टी लावण्याचं काम हे प्रशासनाकडून केलं जात आहे। लोकशाही मराठीसाठी सागर कदम, खेड, रत्नागिरी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।